नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे भारतीय लष्कराने म्हटलं आहे। तसंच भारत पाकिस्तानच्या डीजीएमओंची कोणतीही नियोजित चर्चा आज नाही। 12 मे रोजी दोन्ही देशांचे डीजीएमओ एकमेकांशी बोलले। तो शेवटचा संवाद होता, त्यानंतर कोणतीही चर्चा नव्हती असंही भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे। संजय राऊत यांनी 58 कोटीच्या प्रकरणाची माहिती देशाच्या प्रमुख लोकांना दिली। कारवाई झाली तर नाहीच, पण राऊत जेलमध्ये गेले असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी शनिवारी शरद पवार बोलले होते। या पुस्तकातून संजय राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन थाटामाटात झाले आहे। यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेने नेते उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर यांचे भाषण झाले। जावेद अख्तर आपल्या भाषणात म्हणाले की संजय राऊत हे T20चे खेळाडू आहेत। ते चौकार आणि षटकाराच मारतात। ते घाबरत नाही, पण ते चेंडू स्टेडियमच्या बाहेरच टोलवत असतात। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चा बांधणीसाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। नेते, उपनेते आणि राज्य संघटकांवर ठाकरे गटाकडून जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत। शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। 19 जून पर्यंत स्थानिक परिस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। ऑपरेशन सिंधू नंतर शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली बोरीवली ते अंधेरी अशी तिरंगा यात्रा बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। या तिरंगा रॅलीमध्ये शिवसेना खासदार रवींद्र वायकर, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, प्रवक्ता शीतल म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेने कार्यकर्ते उपस्थित होते। परळीतील शिवराज दिवटेला शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता मारहाण झाल्याची घटना घडली होती। एका टोळक्याने डोंगराळ भागात नेत त्याला बेदम मारहाण केली। त्यात शिवराज दिवटे या तरुणाला गंभीर जखम झाले आहेत। सध्या त्याच्यावर अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अलमट्टी धरणामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला महापूरचा फटका बसतो आहे। या विरोधात कोल्हापुरात आज सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे। कोल्हापुरातील अंकली येथील उदगाव पुलावर चक्का जाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे, तर आंदोलन परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले। यावेळी मतदान केंद्रावर हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांसोबत भेट झाली। या भेटीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात मिश्किल टोलेबाजी झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकचे 4 पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील 2 आरोपींसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करत होते। ही माहिती नाशिक पोलीस आयुक्तांकडे पोहोचल्यावर त्यांनी विशेष पथक करून त्यांना पोलिसांवर तातडीने कारवाई केली। 2 आरोपींना न्यायालयीन कामकाजासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते। आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। अमरावतीत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अमरावतीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। सर्वसामान्य नागरिक, माजी सैनिक, महिला देखील तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत। भाजप नेत्या नवनीत राणा देखील रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत। बीडच्या परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली होती। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या घटनेनंतर परळीतील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। आज या घटनेचा निषेध व्यक्त करत कारवाईच्या मागणीसाठी परळीतील नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। पुण्यातील बिबेवाडी परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे। गाडी घासल्याच्या कारणावरून दोघांकडून हवेत गोळीबारी करण्यात आला। गोळीबार करणाऱ्या 2 सराई गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। गणेश भालके आणि देवा डोलारे असं गोळीबार करणाऱ्या आरोपींचं नाव आहे। पीएमएलए कायद्याबद्दल छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आहे। ते म्हणाले, पीएमएलए कायद्याचा मलाही फटका बसला आहे। यूपीए सरकारच्या काळात पीएमएलए कायद्याला विरोध केलेला, त्यामुळे मला 2.5 वर्ष जेलमध्ये काढावी लागली असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आणखी 2 ठार झाले आहेत। नागभीड तालुक्यातील वाढोळा येथील 63 वर्षाचे मारुती शेंडे तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले असताना वाघाने त्यांना ठार केले, तर दुसऱ्या वेगळ्या घटनेत मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील ऋषी पोदार हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात बळी झाला। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पहाटे 5 वाजता कांद्याचा ट्रक कंटेनर पलटी झाल्यामुळे 5 ते 6 किलोमीटर वाहनांचा रांगा लागलेल्या आहेत।
परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे। आता एक महत्त्वाची बातमी येत आहे हैदराबाद कडून। हैदराबाद मधील चारमीनार जवळ गुलजार हाऊसच्या आसपासच्या निवासी भागात आग लागल्यामुळे 17 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। माहिती मिळताच 11 अग्निशमक गाड्या तात्काळ त्या ठिकाणी पाठवण्यात आल्या। कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्स इथल्या फर्टिलिटी क्लिनिक जवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर या स्फोटात किमान 4 जण जखमी झाले आहेत। FBI या घटनेला जाणीवपूर्वक केलेला दहशतवादी कृत्य असं म्हटलंय। या दहशतवादी हल्ला असल्याचं FBI ने स्पष्ट केलंय। भारताने पाकिस्तानच्या सीमेवरील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते। बहावलपूरमधील जैशच्या हेडक्वार्टर्सचा एक नवा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूरच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करण्यात आला होता। याच नवा व्हिडिओ सोशल मीडियावर कशा प्रकारे जैशच्या हेडक्वार्टर उद्ध्वस्त झालाय हे दिसते। संसद रत्न पुरस्कारात महाराष्ट्राने बाजी मारलेली आहे। महाराष्ट्रातले 7 खासदार संसद रत्न ठरलेले आहेत। यात सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, मस्के यांना पुरस्कार मिळाला आहे। स्मिता वाघ, मेघा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना देखील संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। यासह आणखी काही खासदार संसद रत्न पुरस्कारासाठी निवडले गेले आहेत। सचिन वझे पुन्हा पोलीस सेवेत येऊ नये यासाठी मी स्वतः भेटलो होतो, असा मोठा खुलासा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे। आज माध्यमांना बोलण्याची प्रतिक्रिया देताना त्यांना या खुलासा केला आहे। यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे यांचे तब्येतीची विचारपूस केली आहे। भेटी दरम्यान शिवराज दिवटे यांच्या कुटुंबियाशी जरांगे पाटील यांनी चर्चा केली। यावेळी मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील उपस्थित होते। लोटे MIDC मधील नासा कंपनीत भीषण आग लागलेली आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र परिसरात धुराचे लोळ पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण केल्या आहेत। केमिकल कंपन्यांमध्ये लागणाऱ्या सततच्या आगीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या लगत हा अपघात झाल्यामुळे बंघ्याची मोठी गर्दी झाली आहे। कोथरूड येथील भीमनगर मधील रहिवाशांकडून SRA योजनेविरोधात लढा सुरू आहे। बिल्डरकडून फसवणूक होत असल्याने स्थानिक नागरिक आक्रमक आहेत। या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेघाताई पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आहे। पाकिस्तान नंतर ज्योती मल्होत्रा चीनमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे। चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। चीनमध्ये तिला VIP ट्रीटमेंट आणि पोलीस सुरक्षा मिळाल्याची माहिती देखील समोर येत आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1TV न्यूज मराठी।